नमस्कार मंडळी, सर्वांना श्रीज किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप नमस्कार. तर आपण आज बनवत आहे कच्ची दाबेली. त्यासाठी मी दोन तीन मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. आता ते आपण उकडून घेऊया. आपण हा काय दाबेलीचा मसाला बनवत आहे त्यासाठी मी घेतलेले आहे 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, 1 मोठी विलायची, 1 छोटी विलायची, 2-3 दालचिनीचे तुकडे, 1 तमालपत्र, 1 चमचा लौंग, 1 चमचा मिरी आणि 2 चमचे काळे मीठ. अशा प्रकारे आपण हे मसाला थोडासा भाजून घेतलेला आहे. हे बघा मंडळी, आपण जे काही मसाला बारीक करून घेतलेला आहे त्याचं मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. त्याचा खूप सुंदर वास सुटलेला आहे. हा दाबेली मसाला तयार झालेला आहे. त्याचबरोबर मी शेंगदाणे भाजून त्याचे ट्रफल काढून पॅनमध्ये थोडंसं तेल आणि लाल मिरची पावडर टाकून आता हे शेंगदाणे मस्त खमंग भाजून घेऊयात. मध्ये आपण शेंगदाणे भाजून घेतले आहे कडक करून. त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकूया. त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर, जो आपण घरी बनवला तो दाबेली मसाला, आणि त्यामध्ये मॅश केलेले बटाटे घालून घेऊया. आपण चिंचेची चटणी टाकूया. तर आपण आता ह्या मॅश केलेल्या बटाट्यामध्ये चिंचेची चटणी टाकूया. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपला छान मस्त दाबेली मसाला तयार झालेला आहे आणि त्याचा सुगंधही खूपच छान येतो. अशा प्रकारे आपण दाबेली मसाला सेट करून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडेसे कांदे, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे आणि शेंगदाणे. आता आपण हा दाबेलीचा पाव घेतला आहे. दाबेलीचा पाव बघू शकता तुम्ही, आकाराने असा गोल असतो. त्यानंतर आपण त्यामध्ये लसूणी चटणी भरून घेऊया. खूप सारा दाबेली मसाला. त्यावर शेंगदाणे, डाळिंब, थोडीशी शेव आणि पुन्हा एकदा लसूणी चटणी टाकून घेऊया. त्याच्यासोबत वरून चिंचेची चटणी. अशा प्रकारे आपण दाबेली पॅक करून घेऊया. नंतर ही दाबेली अशी शेवमध्ये छान बुडवून गरम करून घेऊया. ते बटर गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये हा दाबेलीचा पाव छान भाजून घेऊया खरपूस दोन्ही बाजूने. बघू शकता आपण छान कडक कडक दाबेली भाजून घेतलेली आहे. आता खाण्यासाठी तयार आहे. हे बघा, मस्त छान भाजलेले आहे सर्व बाजूने. तर ही तुम्हाला कच्ची दाबेलीची रेसिपी आवडली असली तर श्रीज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.